आजी कुठून आली तू? वाडीच कोणची वाडी? येऱ्याची वाडी. येड्याची वाडी. हा. काय विकायला घेऊन आली? होळी. वळी हा. दाखव बरं. या बा. आजी या वळी तू कशापासून बनवल्या? जंगलातून कांदा आणले, ते सोडले, हा त्याच्या वळी पाडल्या, हा त्या वळी धवल्या आणि उकडात टाकल्या. उकडे टाकल्या. उकडल्यावर उकडल्यावर आता बनवायचं. हे वाटे बनवले हा. आणि आणि मग घेऊन आले. विकायला. हा. कसा वाटा आहे? 10 रुपये. 10 रुपये वाटा आहे का? हा. बर. चहा बरोबर खायला ह्या वळी खूप छान लागतात. एकदा प्रयत्न करून बघा. हा दुर्मिळ रानमेवा आहे. आता या वळी कशा बनवतात ना, हा. तर त्या आपण लोकांना सांगायचे. हा. तर तू ते कशा बनवायचे आम्हाला सांगशील ना? हा सांगा ना. जंगलामधून कांदा आणायचे. हा. ते कसे कांदा असतात? कांदा आणलेला तुम्हाला बनवून दाखीन हा आणि मग उकडून देईन हा आणि तुम्हीच घेऊन या. हा मग तुझ्या घरी मी आता एक दिवशी येईल. हा, या. हा? हो. आलो का मग ते आपण सगळं मा- करू कसे करायचे मी ते. परत फेरी येईल ना वळी घेऊन. हा. मग मी सांगन का कांदा आणलेला आहे ते तुम्हाला सुट्टी असेल ते दिवशी याचा घरी बरं. बनवायले. मग ते आता परत आली की ते 2 कांद पण घेऊन ये. हा 2 कांदे घेऊन हा? येईन. मग ते आपण आता- लोकांना दाखवू की हे हा, कांद असतात. त्यांना कांदा दाखवायचे त्याच्यात. हा मग ते कांद कसे असतात, काय हो, हो. असतात, किती मोठे असतात. आता गुरुवार, आता उद्या आले गुरुवार ना, हा आता शनिवारला हा जंगलातून कान घेऊन आले का सोलायचं, पाडायच्या, हा धुवायच्या. ते कांद किती मोठे असतात कांद? असतात ना, काही एवढाला असतात, काही केवढाला असतात, म्हणजे काही आपल्या केवढाला. नारळासारखे वगैरे असतात का? हा. आणि ते कुठे असतात? जमिनीत जमिनीत. त्याला काय म्हणतात? कान. कांद म्हणतात. हा. कंद म्हणतात. हा कंद. हा तर ते कंद तू जमिनीमधून खोदून आणते. हा. खोदून घरी घेऊन येते. घरी घेऊन येते. घरी घेऊन आल्यानंतर त्याला काय करते? सोलायचं. सोलायचे. हा. त्याच्यावर असं काय कवच असतंय का? हा. हा आणि मग ते सोलल्यानंतर त्याच्या सोलल्यानंतर पाडायच्या वळी. म्हणजे पातळ कापायचे. हा. पातळ 2-3 कापायचे. पाण्यात धुवून काढायच्या हा आणि मग उकड्यात टाकायच्या. हा उकडताना कशामध्ये उकडते तू? मडक्यामध्ये उकडते की पातेल्यामध्ये उकडते? नाही, पातेला मोठा हा त्याच्यात. मोठ्या पातेल्यामध्ये उकडते. हा. आणि राखाडी. राखाडी कोणती आपली? चुलीमधली? नाही, उंबराची. उमराची राखाडी. उमराच्या झाडाच्या म्हणजे लाकडापासून जी राखाडी हा, बनते, राखाडी बनते. हा ती त्याच्यामध्ये टाकायची त्या उकळत्या भांड्यामध्ये. हा. हा, आणि मग उकडल्या का किती किती वेळ उकडायला लागतात? तरी 2-3 तास लागतायत. 2-3 तास लागतात. मग उकडल्यानंतर ते परत पाणी टाकून द्यायचं. आता टाकून द्यायचं, परत स्वस्त पाणी घ्यायचं. अच्छा. हा. मग दुसरं पाणी घ्यायचं. हा, दुसरं पाणी. दुसरं पाणी घेतल्यानंतर हा, मग धुवायच्या धुवायचं. आणि मग वाट बनवायचं. अच्छा. म्हणजे मग ते सगळं उकडून झाल्या की मग त्याचे असे वाटे बनवून हा. ते विकायला घेऊन येते. हा. पण ते आता प्रत्यक्ष कशा बनवायचे, हा, कशा मग- बनवतात, हा. त्याचा आपल्याला एक व्हिडिओ बनवायचे. हा, मग ते बनवू. आता ह्या ओळी खायला चवदार आहेत, लोकांना खूप आवडलं. तुझा हा, व्हिडिओ बरं. बऱ्याच लोकांनी बघितला. तर मग आता मी एक दिवस तुझ्या घरी येणार. हा, ये. हा हा. तर ते जंगलामधून जे तू कांद खोदून आणलेले असतात हा. ना, ते आपण तिथे कापू. हा. हा. हा, आणि कापू. प्रत्यक्षात कशा बनवतात हा, ते आपल्याला लोकांना दाखवायचे. दाखवायचे. तर मग ते तू कशा बनवायचे ते आम्हाला सांगशील का? सांगा ना. तर का म्हणजे तुझ्या घरी कधी येऊ ते बघा करायला? कधी. कधी येऊ? हा. बरं तिथे आल्यानंतर तुझ्या गावात आल्यानंतर काय सांगायचं? कोणती मावशी? कमळी मावची. कमळी मावशी. हा, कातवारा. कातवारा. हा. बर. मग आता एक रघुनाथची आई सांगायचं, मग कोणी तुला गर्दा केलं. बर रघुनाथची आई आणि कातवारा, कमळी कातवारा हा. सांगितलं तर कोणी पण हा, सांगेल. कोणी सांगेल. मग येड्याच्या वाडीला. बर मग मी आता थोड्या दिवसांनी तुझ्या घरी हा, येईल. ये. मग आपण ते कांद आहेत ना हा. ते याच्यामधून आणू, जंगलामधून आणू. एवढं- किंवा तू घेऊन ये. मग आपण ते नाही. कसे बनवायचं ते पोरांचा लोकांना दाखवू. ना. हा हा, मग ते अंड्याला चिला का मग बनवू. हा मग त्यातलं एक 2-3 असं लोकांना दाखवण्यासाठी ठेवून दे. हा. हा. हो. चालेल. बघा आजी कसे ओळी बनवतात हे आजी आपल्याला सांगणार आहे. आणि बऱ्याच लोकांना उत्सुक आहे की ह्या ओळी कशापासून बनतात. तर आपण दाखवायचा प्रयत्न करू.
जंगली मेवा आहे, हा, रानमेवा आहे. आजकाल तो सहसा कोण करत नाही. आणि एक आजी आपल्याला भेटली आहे, ती कशी बनवतात हे आपल्याला दाखवणार आहे. चला आपण तोही आनंद घेऊ हा, आणि सगळ्यांना माहितीही पडेल की ह्या ओळी कशापासून बनवतात आणि कशा बनवतात. धन्यवाद.